नव्हत्या, कारण त्यांना माहिती होतं की काही लोकशाहीच्या काही स्तंभांवरती काही काळापुरतं नियंत्रण जरी मिळवलं तरी सुद्धा जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे, जोपर्यंत या देशामध्ये तुम्हाला सामान्य लोकांना मतांचा अधिकार आहे, जोपर्यंत रिप्रेझेंटेशन आहे, तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था या देशामध्ये मजबूत होऊ शकत नाही. आणि ते जे गाजर दाखवतायत, जे स्वप्न ते घेऊन चाललेले, ज्याला ते हिंदू राष्ट्र म्हणतात, ते ब्राह्मण राष्ट्र ते या ठिकाणी बनवू शकत नाही. म्हणून त्यांनी सायमल्टेनियसली RSSच्या माध्यमातून व्यवस्थेवरती अनियंत्रित सत्ता मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले, अहोरात्र त्यांनी काम केलं. आणि एक एक पिलर जे आहेत लोकशाहीचे ते ढासळायला त्यांनी सुरुवात केली. ज्युडिशरीवरती त्यांनी हमला केला. मीडिया 100% त्यांच्या हातामध्ये आहे, मिलिटरी त्यांच्या हातामध्ये आहे, सत्ताधारी पार्टी विरोधी पार्टी त्यांच्या हातामध्ये आहे. आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल तर एकही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी ठेवायला तयार नाहीये. लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याची डेफिनेशन आहे. लोकशाहीचा अर्थ होतो लोकांचं तिथं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, समाजाचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे. आणि जर असं असेल तर ब्राह्मणांना एक हाती सत्तेवरती व्यवस्थेवरती अंकुश निर्माण करणं शक्य नाहीये. म्हणून त्यांची जी पॉलिसी राहिलेली ती पॉलिसी म्हणजे सत्तेचं एकीकरण, एकत्रीकरण, ही त्यांची पॉलिसी राहिलेली आहे. त्याच पॉलिसीवरती निरंतर ते काम करत राहिलेले आहेत. म्हणून त्यांनी डेमोक्रेसी नावाला ठेवली. एक 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 ते बुरुज आपला ढासळत होते. ह्या डेमोक्रेसीमध्ये, संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे होता. आजच्या घडीला सेना संपवली. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघत आहात. आपचे आमदार काल 2-4 दिवसापासून गायब आहेत. काँग्रेस पार्टीला सुद्धा ते खतम करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत, करण्याची हिंमत करत नाहीये, कारण त्यांना ब्राह्मणांचा विरोधी पक्ष पाहिजे आहे. BSP जी राष्ट्रीय लेवलची पार्टी होती, 0 वरती तिचा आणून ठेवलेला आहे. UP मध्ये ते खातेही खोलू शकले नाही. छोट्या छोट्या प्रादेशिक पार्ट्या खतम करण्याचा सपाटा या लोकांनी लावलेला आहे. त्यांना या देशामध्ये फक्त एक सत्ता, फक्त ब्राह्मणांची सत्ता या ठिकाणी आणायची आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण त्यांना फक्त बामसेफची होतीये. त्यांनी नोटबंदी आणली, अर्थव्यवस्थेवरती अंकुश मिळवला, डिजिटल इंडिया बनवला, तुमच्या हातातली रोकड काढून घेतली. त्यांना इतकी घाई लागलेली आहे हिंदू राष्ट्र घोषित करण्याची. त्यांनी ज्या राम मंदिरावरती एवढा मोठं आंदोलन उभं केलं, ओबीसीना वापरण्याचं काम केलं, त्यांना नायवट करण्याचं काम केलं. BJP जर सत्तेमध्ये आली तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पॉलिसी बनवल्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाची पॉलिसी राम मंदिराची होती. त्याला सुद्धा आपण विरोध केला. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी राम मंदिराच्या पायाभरणीचं काम करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस अगोदर ट्विटरवरती खूप मोठा ट्रेंड आपण चालवला आणि दुसऱ्या दिवशी झक मारून PM मोदीला त्याच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट द्यावं लागलं. इलेक्ट्रॉनिक वोटिंगच्या माध्यमातून BJP सत्तेमध्ये येत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जमिनी स्तरावरती, न्यायालय स्तरावरती जो विरोध, जी लढाई, जे आंदोलन माणसांनी उभं केलं, त्याचा परिपाक असा झाला की 2019 मध्ये जवळजवळ 22 विरोधी पार्टी एकत्र येऊन संसद भवन घेराव घालण्याची तयारी करत होता. या गोष्टीला राजवट करण्यासाठी त्यांनी पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आपले जवान मारले. याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला माननीय बाबा देशमुख साहेबांनी एक व्हिडिओ जारी केला, तो अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी व्हायरल केला. त्याच्यावरही PM मोदीला त्याचं उत्तर द्यावं लागलं. NRC सारखा जो कायदा आहे, ज्या कायद्याच्या अंमलबजावणीने हा देश त्यांना ब्राह्मण राष्ट्र घोषित करायचं होतं, त्या कायद्याची ते बिल पारित झालेलं असताना सुद्धा फक्त आणि फक्त बामसेफ मैदानामध्ये असल्यामुळे त्याचे एक्झिक्युशन करण्याची
त्यांची आजपर्यंत हिंमत झाली नाही. त्यांनी पार्लिमेंटवरती 100% त्यांचा कब्जा मिळवलेला आहे. आज बिलावरती कुठलीही चर्चा होत नाही. फक्त एक का कार्यक्रम यहाँ पीएमओ स्तर पर हो रहा है. प्राइम मिनिस्टर ऑफिस पीएमओ स्तर पर हो रहा है. यह एक षड्यंत्र है. तो ये षड्यंत्र कैसे हो रहा है इसकी जानकारी बामसेफ के कार्यकर्ता, पदाधिकारी और हमारा समाज इसको इसकी जानकारी होनी चाहिए. इसके लिए इस सब्जेक्ट को लगाया गया. साथियों, हमारा आंदोलन वामसेफ के माध्यम से और वामसेफ के सहयोगी संगठन के माध्यम से जो मूल निवासी बहुजन समाज का आजादी का जो आंदोलन चल रहा है, यह आंदोलन अभी सारे भारत में बहुत बड़े पैमाने पर फैल गया. हम आजादी के आखिरी कगार पर पहुंच रहे हैं. ज्यादा से ज्यादा 10 साल, उसके पहले भी हो सकता है. ब्राह्मणों की व्यवस्था इस देश में प्रस्तावित हो गई है. जिस समस्या का समाधान 1950 के जिस समस्या का समाधान 26 जनवरी 1950 को हुआ था, वो सारी की सारी समस्या भी हमारे सामने निर्माण हो गई. मतलब हम लोग भी गुलामी के कगार पर है और उस गुलामी के आजादी का जो आंदोलन है वो भी आखिरी कगार पर है. तो इस आंदोलन को कैसे तोड़-फोड़ किया जाए, इसके लिए ये तोड़-फोड़ का कार्यक्रम करने का कार्यक्रम पीएमओ स्तर से चलाया जा रहा है. एक षड्यंत्र. साथियों, जिसकी सरकार होती है उसकी पुलिस होती है, जिसकी सरकार होती है उसकी कार्यपालिका होती है, न्यायपालिका होती है, मीडिया होती है. तो आज वामसेफ राष्ट्रीय स्तर पर 31 राज्यों में काम कर रहा है, 550 जिलों में काम कर रहा है. भारत में 6 लाख गांव है. 2 लाख गांवों के बीच में हम जा चुके हैं. 22,000 ब्लॉक में काम कर रहा है. तो ये राष्ट्रव्यापी संगठन है और राष्ट्रव्यापी संगठन का खतरा आरएसएस बीजेपी को था. और ये पहली बार नहीं हुआ. इसके पहले भी संगठन में तोड़फोड़ की गई थी. लेकिन इसके बाद अभी जो तोड़फोड़ हुई है उसे हम तोड़फोड़ नहीं कहे, वो खरोच करने का प्रयास उन लोगों ने किया. हम उसको तोड़फोड़ नहीं मानते. अगर तोड़फोड़ हुई होती तो नी जितने बैठे उतने ऊपर बैठे. नीचे हॉल में जितने लोग हैं उतने ऊपर बैठे हैं, इतने लोग नहीं आते. कारण त्यांना माहिती होतं की काही लोकशाहीच्या काही स्तंभांवरती काही काळापुरतं नियंत्रण जरी मिळवलं तरी सुद्धा जोपर्यंत या देशामध्ये संविधान आहे, जोपर्यंत या देशामध्ये तुम्हाला सामान्य लोकांना मतांचा अधिकार आहे, जोपर्यंत रिप्रेझेंटेशन आहे, तोपर्यंत ब्राह्मणी व्यवस्था या देशामध्ये मजबूत होऊ शकत नाही. आणि ते जे गाजर दाखवतायत, जे स्वप्न ते घेऊन चाललेले, ज्याला ते हिंदू राष्ट्र म्हणतात, ते ब्राह्मण राष्ट्र ते या ठिकाणी बनवू शकत नाही. म्हणून त्यांनी सायमल्टेनियसली आरएसएसच्या माध्यमातून व्यवस्थेवरती अनियंत्रित सत्ता मिळवण्यासाठी जे प्रयत्न केले, अहोरात्र त्यांनी काम केलं. आणि एक पिलर जे आहेत लोकशाहीचे ते ढासळायला त्यांनी सुरुवात केली. ज्युडिशरीवरती त्यांनी हमला केला. मीडिया 100% त्यांच्या हातामध्ये आहे. मिलिटरी त्यांच्या हातामध्ये आहे. सत्ताधारी पार्टी, विरोधी पार्टी त्यांच्या हातामध्ये आहे. आजच्या काळामध्ये जर तुम्ही बघाल तर एकही विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टी ठेवायला तयार नाहीये. लोकशाहीमध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण
एकीकरण एकत्रीकरण ही त्यांची पॉलिसी राहिलेली आहे. त्याच पॉलिसीवरती निरंतर ते काम करत राहिलेले आहेत. म्हणून त्यांनी डेमोक्रेसी नावाला ठेवली. एक 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 ते बुरुज आपला ढासळत होते. ह्या डेमोक्रेसीमध्ये संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे विरोधी पक्ष मजबूत असायला पाहिजे होता. आजच्या घडीला सेना संपवली. महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही बघत आहात. आपचे आमदार का 2-4 दिवसापासून गायब आहेत. काँग्रेस पार्टीला सुद्धा ते खतम करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत. करण्याची हिंमत करत नाहीये कारण त्यांना ब्राह्मणांचा विरोधी पक्ष पाहिजे आहे. बीएसपी जी राष्ट्रीय लेवलची पार्टी होती, 0 वरती तिचा आणून ठेवलेला आहे. यूपी मध्ये ते खातेही खोलू शकले नाही. छोट्या छोट्या प्रादेशिक पार्ट्या खतम करण्याचा सपाटा या लोकांनी लावलेला आहे. त्यांना या देशामध्ये फक्त एक सत्ता, फक्त ब्राह्मणांची सत्ता या ठिकाणी आणायची आहे. आणि सगळ्यात मोठी अडचण त्यांना फक्त बामसेफची होतीये. त्यांनी नोटबंदी आणली, अर्थव्यवस्थेवरती अंकुश मिळवला, डिजिटल इंडिया बनवला, तुमच्या हातातली रोकड काढून घेतली. त्यांना इतकी घाई लागलेली आहे हिंदू राष्ट्र घोषित करण्याची. त्यांनी ज्या राम मंदिरावरती एवढं मोठं आंदोलन उभं केलं, ओबीसीना वापरण्याचं काम केलं, त्यांना डायव्हर्ट करण्याचं काम केलं. बीजेपी सत्तेमध्ये आली तर त्याच्यामध्ये त्यांनी ज्या पॉलिसी बनवल्या त्याच्यामध्ये एक महत्वाची पॉलिसी राम मंदिराची होती. त्याला सुद्धा आपण विरोध केला. लॉकडाऊनच्या काळामध्ये त्यांनी राम मंदिराच्या पायाभरणीचं काम करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस अगोदर ट्विटरवरती खूप मोठा ट्रेंड आपण चालवला आणि दुसऱ्या दिवशी झक मारून पीएम मोदीला त्याच्या संदर्भामध्ये स्टेटमेंट द्यावं लागलं. इलेक्ट्रॉनिक वोटिंगच्या माध्यमातून बीजेपी सत्तेमध्ये येत आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला जमिनी स्तरावरती, न्यायालय स्तरावरती जो विरोध, जी लढाई, जे आंदोलन माणसांनी उभं केलं त्याचा परिपाक असा झाला की 2019 मध्ये जवळजवळ 22 विरोधी पार्टी एकत्र येऊन संसद भवन घेराव घालण्याची तयारी करत होता. या गोष्टीला डायव्हर्ट करण्यासाठी त्यांनी पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आपले जवान मारले. याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेला माननीय बाबा केशव साहेबांनी एक व्हिडिओ जारी केला, तो अगदी पाकिस्तानमध्ये सुद्धा त्यांनी व्हायरल केला. त्याच्यावरही पीएम मोदीला त्याचं उत्तर द्यावं लागलं. एनआरसी सारखा जो कायदा आहे, ज्या कायद्याच्या अंमलबजावणीने हा देश त्यांना ब्राह्मण राष्ट्र घोषित करायचं होतं, त्या कायद्याची जे बिल पारित झालेलं असताना सुद्धा फक्त आणि फक्त बामसेफ मैदानामध्ये असल्यामुळे त्याचे एक्झिक्युशन करण्याची त्यांची आजपर्यंत हिंमत झाली नाही. त्यांनी पार्लिमेंटवरती 100% त्यांचा कब्जा मिळवलेला आहे. आज बिलावरती कुठलीही चर्चा होत नाही. फक्त एक है गलती से प्रिंट हो गया सुखविंदर सिंह, कोई बात नहीं, नाम से कोई मतलब नहीं, हमें अपने काम से मतलब है। धार्मिक उन्माद समझने वाली बात है। क्या चीज है धार्मिक उन्माद? मोहन भागवत और हमारे देश के प्रधानमंत्री मीडिया के नेशनल, जिसको हम गोदी मीडिया भी कहते हैं और नेशनल मीडिया भी कहते हैं, उसके सामने खुद से प्रमाण कहते हैं कि हम हिंदू को धर्म नहीं मानते, हिंदू कोई धर्म नहीं है। बात समझिए, कहते हैं, वो कह रहे हैं कि हिंदू धर्म नहीं है, संस्कृति है। एक नहीं, कई बार बड़े बड़े मंचों पे नेशनल मीडिया के ऊपर उन्होंने बयान दिया है। और फिर दूसरी जगह पे बयान देते हैं कि देश, दुनिया भर के हिंदुओं को एक हो जाना चाहिए। हमें हमारे धर्म से मतलब है,
औरों को औरों के धर्म से मतलब होगा। लेकिन ये धर्म के नाम पे जो ध्रुवीकरण होता है, एक्चुअली धर्म क्या है? धर्म इक्वालिटी का नाम है, जो कि क्रिश्चियनिटी में है, मुसलमानों में है, सिखों में है, बुद्धिस्ट में है, ईसाइयों में है, लिंगायत में है। लेकिन हिंदू धर्म में दर्जेदारी है, लोअर वर्ग, उससे ऊपर, उससे ऊपर, उससे ऊपर। तो जो धार्मिक उन्माद में जो चालाकी करता है, जो लोगों को धार्मिक उन्माद बढ़ाता है, वो किस ढंग से कर पाता है? उनको अपने ही लोगों में जो दर्जेदारी जो उन्होंने दिया हुआ है, जिसको डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर जी ने संविधान लिखते समय बहुत बड़े तरीके से SC ST OBC का नाम दिया और उनको एक ही झटके में उन्होंने धार्मिक उन्माद और धार्मिक व्यवस्था से अलग कर दिया संविधान के अनुसार में। लेकिन धार्मिक उन्माद बढ़ाने के लिए और इस व्यवस्था पर कब्जा करने के लिए ये लोग क्या कहते हैं? बड़ा फेमस कोट है, लॉकडाउन हमारे लिए एक मौका है। किसका कोटा है ये? मोहन भागवत का। क्या है? मौका है। दुनिया भर के लिए ये बीमारी बताई जा रही है, लेकिन इनके लिए मौका है। मौके का फायदा वो कैसे उठाए? उन्होंने कैसे उठाया? बोले जी, प्रधानमंत्री मोदी ने 18 घंटे संसद में काम किया, ऑफिस में बैठ के काम किया। काम क्या किया? हमारे गांव की कोई समस्या होती है, गली मोहल्ले की समस्या होती है, तो 10 लोग बैठ के उसको डिस्कस करते हैं कि ये काम ऐसे किया जाना चाहिए, ऐसे किया जाना चाहिए, सिर्फ सबके मनोगत से। फिर एक बात पर शामिल होता है कि हाँ, ये बात ऐसे होनी चाहिए, तो ही सबके सहमति होगी और ठीक होगा, तो उसको पास किया जाता है। उसको बोलते हैं ये मता हमारा पास हो गया। यहाँ क्या हो रहा है? हम कैसे सिस्टम में जा चुके हैं? हमारा सुप्रीम कोर्ट, आरक्षण कमीशन, इलेक्शन कमीशन, सॉरी आरक्षण कमीशन, इलेक्शन कमीशन और जितनी भी संस्थाएं हैं, इनको पता भी है कि गलत है। तो ये हमारे जो हमको हरास करने के लिए हमारे वामन मेश्राम साहब आ रहे हैं। वामन मेश्राम का स्वागत है, वामन मेश्राम साहब जी का। जय भूल निवासी। वामन मेश्राम साहब जी बहुत समय से संघर्ष कर रहे हैं और का कार्यक्रम यह PMO स्तर पर हो रहा है। प्राइम मिनिस्टर ऑफिस PMO स्तर पर हो रहा है। यह एक षड्यंत्र है। तो ये षड्यंत्र कैसे हो रहा है, इसकी जानकारी वामसेप के कार्यकर्ता, पदाधिकारी और हमारा समाज, इसको इसकी जानकारी होनी चाहिए। इसके लिए इस सब्जेक्ट को लगाया गया। साथियों, हमारा आंदोलन वामसेप के माध्यम से और वामसेप के सहयोगी संगठन के माध्यम से जो मूल निवासी बहुजन समाज का आजादी का जो आंदोलन चल रहा है, यह आंदोलन अभी सारे भारत में बहुत बड़े पैमाने पर फैल गया। हम आजादी के आखिरी कगार पर पहुंच रहे हैं। ज्यादा से ज्यादा 10 साल, उसके पहले भी हो सकता है। ब्राह्मणों की
की व्यवस्था इस देश में प्रस्तावित हो गई है। जिस समस्या का समाधान 1950 के जिस समस्या का समाधान 26 जनवरी 1950 को हुआ था, वो सारी की सारी समस्या भी हमारे सामने निर्माण हो गई। मतलब हम लोग भी गुलामी के कगार पर है और उस गुलामी के आजादी का जो आंदोलन है वो भी आखिरी कगार पर है। तो इस आंदोलन को कैसे तोड़ फोड़ किया जाए, इसके लिए ये तोड़ फोड़ का कार्यक्रम भी। जब चुनाव होता है तो कहते ओबीसी की है, ओबीसी के नरेंद्र मोदी है, मगर ओबीसी की जाति आधारित गिनती करने का जब समय आता है तो नरेंद्र मोदी के द्वारा सुप्रीम कोर्ट में हलफनामा दाखिल किया जाता है कि ओबीसी की जाति आधारित गिनती नहीं की जाएगी। एक ओबीसी का आदमी ओबीसी के ही विरोध में हलफनामा दाखिल कर दे, ये नेचुरल नहीं माना जा सकता, ये स्वाभाविक नहीं माना जा सकता। कैसे? ये स्वाभाविक कैसे नहीं, नेचुरल कैसे नहीं? तो मैं हमेशा उदाहरण देता हूं, गधे से गधा आदमी ढूंढ, ऐसा होता नहीं है, ऐसा आदमी होता नहीं है तो गधा होता है, गधे से गधा नहीं होता। मगर बात को अतिरंजित स्वरूप से इसलिए बता रहा हूं क्योंकि आपको बात समझ में आए जल्दी। मेरा बोलना मकसद नहीं है, आपको समझना ज्यादा महत्वपूर्ण है। गधे से गधा आदमी ढूंढो, उसके हाथ में कुल्हाड़ी लो।